2 महिन्यांपासून मेजर शंकरराव कदम आजारी होते. दिवसेंदिवस आजार वाढत होता. डॉक्टर प्रकृती तपासून जात होते. रोगाचे निदान काही केल्या होत नव्हते. छातीतून एकसारखे कळा निघत. कधी कधी वेदना एवढ्या असह्य होत की ते बेशुद्धही पडत. घरातली माणसे चिंताक्रांत होती. कुणाला काही सुचत नव्हते. अन्न पाणी गोड लागत नव्हते. काही गोष्टी वाटून घेता येत नाहीत. तसे असते तर कुणीही शंकररावांचा आजार वाटून घेतला असता. रात्री अपरात्री छातीतून अशी काही चमक निघे की वाटे आता खेळ खलास. पण आलेला मृत्यू उंबरट्यावरूनच परत जाई. घरातल्या माणसांचा जीव मोकळा होई. ओळखीचे अनेक लोक येत आणि भेटून जात. शंकररावांकडे पाहिले की काळजाचे पाणी होई. एवढा मोठा पहाडासारखा माणूस, पण या आजाराने पार खचला होता, खंगला होता. मूळचीच प्रकृती निकोप म्हणून ते कसाबसा तग धरून होते. शंकरराव कमालीच्या जिद्दीने मृत्यूशी झुंजत होते. झुंजणे त्यांच्या रक्ताचा गुणच होता. साध्या सैनिकापासून चढत चढत ते मेजर झाले होते. बहुमानाची कितीतरी पदके त्यांनी मिळवली होती. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी आपल्या पराक्रमाची शर्त केली. प्रसंगी अन्ना वाचून दिवस काढले, पण शेवटपर्यंत झुंजत राहिले. शत्रूच्या गोळीची निशाणी अजूनही त्यांच्या उजव्या दंडावर कायम आहे. बोलताना त्या जखमेचा ते मोठ्या अभिमानाने उल्लेख करत, अर्धे आयुष्य रणांगणात मृत्यूशी झुंजण्यात घालवलेल्या शंकररावांना उत्तर काळात कष्टाचे फळ मिळाले. पुरुषार्थ सफल झाला. अवघे आयुष्य वैभवाने उजळून निघाले. घर नातवा सुनांनी गजबजले. दोन्ही मुले कर्तबगार निघाली. थोरला डॉक्टर नि धाकटा फ्लाईट लेफ्टनंट. सगळे कसे मनासारखे झाले होते. केव्हाही मरण आले तरी आता शंकरराव तयार होते. त्यांना मृत्यूची भीती वाटत नव्हती, पण आजारी पडून मृत्यू यावा याचे त्यांना दुःख वाटत होते. मृत्यू यावा तर तो रणांगणात शत्रूशी सामना देत असताना, तोफा, रणगाडे आणि बंदुका यांच्या सलामीत. हे त्यांचे लाडके स्वप्न होते. अगदी सामान्य माणसासारखे मरायचे म्हणजे काय? मरणाला चुकवत शंकरराव आला दिवस मागे टाकत होते. भारतीय विमान दलात असला त्यांचा धाकटा मुलगा सुरेंद्र वडील आजारी असल्याची तार आली म्हणून मुद्दाम रजा घेऊन भेटायला आला. शंकररावांना कमालीचा आनंद झाला. त्यांची प्रकृती देखील थोडीशी सुधारली. त्यांचा थोरला मुलगा चांगला नामवंत डॉक्टर होता, परंतु शंकररावांना अभिमान वाटत होता तो सुरेंद्राचा. आपल्या घराण्यातला प्रत्येक माणूस सैन्यातच असला पाहिजे अशी त्यांची इच्छा. थोरल्याने ही इच्छा कधीच पूर्ण केली नाही. धाकट्याने मात्र त्यांचे ऐकले होते. सुरेंद्र पराक्रमी होऊन नाव काढील याची शंकररावांना खात्री होती. तो आल्यापासून ते त्याच्याशी बोलत असत. त्याच्याशी बोलण्यात त्यांना स्वतःच्या आजारपणाचा एकदम विसर पडे. आयुष्यात केलेल्या पराक्रमांच्या कथा सांगताना ते बेभान होत. मनाने पुन्हा एकदा ते पूर्वीचे जीवन जगू लागत. 8-15 दिवसात शंकररावांची प्रकृती सुधारली. अधूनमधून येणाऱ्या कळा बंद झाल्या होत्या. सर्वांचे चेहरे उजळले होते. चिंतेचे वातावरण काहीसे निवळले होते. आणि एके दिवशी पाक आक्रमणाविरुद्ध लढण्यासाठी रुजू होण्याबद्दलची तार येऊन धडकली. सुरेंद्राची 2 महिन्याची रजा एकदम रद्द करण्यात आली होती. तार आलेली कळताच शंकरराव एकदम बिछाण्यावर उठून बसले. त्यांच्या अंगात एवढे बळ कुठून आले याचे सर्वांना नवल वाटत होते. बेटा सुरेंद्र, शंकररावांनी मोठ्या खुशीत हाक मारली. सुरेंद्र जड पावलाने त्यांच्याजवळ आला. घरातले वातावरण एकदम पालटले होते. सर्वांचे चेहरे पुन्हा चिंताग्रस्त झाले होते. आनंद वाटत होता तो फक्त शंकररावांना. सुरेंद्र जड पावलाने येत आहे हे पाहताच ते ओरडले, असा भेदरटासारखा काय चालतोस? भीती वाटते युद्धाची? तसं नाही दादा, पण तुम्ही आजारी असताना तिकडे देश संकटात सापडल्याने तुला माझी काळजी वाटते? तू सैनिक आहेस हे लक्षात ठेव. सैनिकाला नातं गोतं काही नसतं. नातं फक्त देशाशी, रणांगणाशी.
आजच दुपारच्या गाडीनं निघ. माझी काळजी करू नकोस. मी काय आज आहे उद्या नाही. आणि खरं सांगतो आता मी बरा होणार, खात्रीनं सुधारणार. जा, तयारीला लाग. सुरेंद्रच्या डोळ्यात एकदम पाणी आले. रडतोस काय असा? शंकरराव पुन्हा खेकसले. चल आटप लवकर, मी येतो स्टेशनवर पोचवायला. शंकरराव ताडकन उठून उभे राहिले. सर्वांना आणखी एक धक्का बसला. आता जर शंकररावांना कोणी पाहिले असते तर ते आजारी होते हे कुणालाही खरे वाटले नसते. कुठली तरी अद्भुत शक्ती त्यांच्या अंगात संचारली होती. त्यांच्या रोमारोमातून उत्साह ओसंडत होता. गेल्या 2 महिन्यांपासून गाडी गॅरेजमध्ये तशीच पडून होती. शंकररावांनी ती बाहेर काढायला सांगितले आणि ड्रायव्हरला बजावले. धाकट्या साहेबांचं सामान गाडीत ठेव, आज मी गाडी चालवणार. काही बोलण्याची सोय नव्हती. शंकररावांच्या तब्येतीत अकस्मात घडलेला हा बदल सर्वांना एकामागून एक आश्चर्याचे धक्के देत होता. कधी नाही ते त्या दिवशी शंकरराव मनसोक्त जेवले. दिवसामागून दिवस जात होते. शंकररावांची प्रकृती चांगली सुधारली होती. गाडी घेऊन फिरायला जाणे, भरपेट खाणे, नातवांना खेळवणे आणि उरलेल्या वेळात रेडिओवरील युद्धाच्या बातम्या ऐकणे असा त्यांचा कार्यक्रम चालू होता. प्रत्येक दिवस नव्या नव्या वार्ता घेऊन येऊ लागला. वर्तमानपत्रांचे रकाने जवानांच्या पराक्रमांच्या वर्णनांनी भरू लागले. रेडिओवरील बातम्या ऐकताना शंकररावांचे हृदय भरून येई. संगीन उचलण्यासाठी हात शिवशिवत. कधी कधी तर ते इतके अनावर होत की नकळत त्यांच्या तोंडून शाबास, जिते रहो, मारो, पिटो असे उद्गार बाहेर पडत. शत्रूच्या सैन्याचा धुव्वा उडवत आपले जवान एक एक ठाणे जिंकत होते. अशी प्रचंड हानी करून आपल्या जवानांची सरशी होत होती. आज काय अमुक जिंकले, उद्या काय शत्रूचे 7 पॅटर्न रणगाडे निकामी केले, अशा 1 की 2 अनेक बातम्या येत होत्या. शंकररावांची छाती आनंदाने आणि अभिमानाने फुलून गेली होती. दररोजच्या बातम्या ऐकण्यासाठी शंकरराव रेडिओशी कान लावून बसू लागले. युद्ध, बॉम्ब, रणगाडे, हल्ला या शब्दांशिवाय त्यांचे बोलणेच होईनासे झाले. आणि रेडिओवर एक दिवस आणखी एक बातमी येऊन धडकली. लाहोर आघाडीवर शत्रूचे एक सेबरजेट विमान पाडत असता फ्लाईट लेफ्टनंट श्री सुरेंद्र शंकरराव कदम यांना वीराचे मरण आले. घरात आकांत झाला. सगळी माणसे रडायला लागली. शंकररावांच्या डोळ्यात मात्र पाण्याचा थेंबही आला नाही. 7-8 दिवसानंतर लगेच सुरेंद्रला वीरचक्र पदक दिल्याचे वर्तमानपत्रातून जाहीर करण्यात आले. आल्या गेल्याजवळ शंकरराव याच एका विषयावर बोलत होते. मुलाच्या पराक्रमाची हकीकत रंगवून सांगत होते. त्यांना बोलण्यासाठी आता दुसरा विषयच उरला नव्हता. क्षणाक्षणाला युद्धाच्या ज्वाला भडकत होत्या. नित्य नव्या सनसनाटी बातम्या झळकत होत्या. भारतीय जवानांची आगेकूच चालूच होती. सबंध भारत उत्साहाने फुलून गेला होता. शंकरराव तर बेभान झाले होते. युद्ध वार्ता याशिवाय त्यांना दुसरे काहीच सुचत नव्हते. सबंध आयुष्य रणांगणावर घालवलेल्या शंकररावांना गप्प बसवत नव्हते. उठावे नि बंदूक घेऊन आघाडीवर जावे असे त्यांना सारखे वाटत होते. त्यांना दुसरे काही सुचतच नव्हते. पुत्रमरणाचे दुःख तर त्यांच्या खिसगंतीतही नव्हते. कधी आठवण झालीच तर ते मनाशीच म्हणत, मुलगा मारला गेला म्हणून काय झालं? आला माणूस कधीतरी जाणारच. तो तर रणांगणात गेला. वीराचं मरण आलं त्याला. नाव राखलं घराण्याचं. नाहीतरी कुत्र्याचं जीणं जगणारे लोक आहेतच की या जगात. त्यापेक्षा शुराचं मरण बरं. आजारी पडून मरण्यापेक्षा शत्रूशी लढताना मेलं लाख पटीनं चांगलं. असे कितीतरी विचार त्यांच्या डोक्यात गर्दी करत त्यांचे सैनिकी रक्त उफाळून आले होते. ध्यानी मनी स्वप्नी त्यांना दिसत होते फक्त युद्ध, तोफा, रणगाडे, विमाने, खडखडाट आणि धडामधूम. फक्त युद्ध आणि युद्ध. पण एके दिवशी युद्ध बंद झाल्याची बातमी येऊन धडकली. युद्ध बंद म्हणजे? एवढे शब्द शंकररावांच्या तोंडून निघाले.
छातीतून एक जोरदार कळ निघाली आणि ते धाडकन कोसळून पडले. धन्यवाद. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. जर तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील तर आमचे व्हिडिओज लाईक करा आणि त्याबरोबरच अशाच नवीन गोष्टी ऐकण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन क्लिक करा.